मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या सेशनमध्ये. आपल्या म्युच्युअल फंड मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण आपला हा आजचा व्हिडिओ घेतोय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार ते आपण पहिले म्हणजे शिकून घेऊया. या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा एक रूल मी शिकवणार. एक रूल तुम्हाला शिकायला भेटणार आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. तो रूल आहे 15, 65 आणि 20. तर इथे सुरुवात करण्याआधीच मी तुम्हाला एक सांगतो की हा रूल कोणताही इन्व्हेस्टिंगचा रूल नाही आहे. ओके, हा रूल जो आहे हा तुमच्या फायनान्शियल फ्रीडमसाठी आखलेला रूल आहे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, की तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी सततची मेहनत जी आहे ती करायला लागू नये आणि तुम्ही फायनान्शियली फ्री व्हावं यासाठी. हा रूल जर तुम्ही फॉलो केलात, ह्या रूलमध्ये जे काही गोष्टी शिकवल्या जातील, जे काही सांगितलं जाईल त्याचं तुम्ही फॉलो केलात, तर तुम्हाला समजेल की इन शॉर्ट तुम्हाला शेवटी काय अचीव करायचं ते. ओके, आपण ह्या व्हिडिओला लाईव्हला आता आपण सुरुवात करूया. जेवढी पण लोक आता हा व्हिडिओ बघत आहेत, व्हिडिओला एक लाईक आत्ताच करून ठेवा. आपण आता डायरेक्टली सुरुवात करू. ह्या रूल काय, एक एक करून स्टेप बाय स्टेप शिकून घेऊया. तो 15, 65 आणि 20 ह्या रूलमध्ये पहिले येतं 15. ओके, आता ह्याचा हा रूल अशा प्रकारे आहे की समजा 15 म्हणजे काय, 15 म्हणजे 15%. आपल्याला महिन्याला जी पण सॅलरी येते किंवा जी पण इन्कम येतं, समजा बिझनेस असलं जे पण इन्कम येतं, ते आपण कशाप्रकारे यूज केलं पाहिजे, कशाप्रकारे इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि जेणेकरून आपण पुढच्या एक 10 वर्षामध्ये फायनान्शियली फ्री कशाप्रकारे होऊ शकतो हे सांगणारा हा ओव्हरऑल रूल आहे. 15% जी अमाऊंट असेल ना तुमच्या सॅलरीमधली, तुमच्या इन्कममधली, ती तुम्ही सगळ्यात आधी इन्व्हेस्ट केली पाहिजे. ओके, बरं, ही इन्व्हेस्ट तुम्ही कुठे करू शकता? ही इन्व्हेस्ट करण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्ही स्टॉक्समध्ये करू शकता, तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये करू शकता. ओके, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या इतर ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. क्लिअर, अशा ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो जिथून ती जे पैसे चांगल्या पद्धतीने कंपाऊंडिंग होत जातील. आता हे पैसे इन्व्हेस्ट करायचे म्हणजे एफ डी करायचं असं नाही बोलत आहे, कारण की एफ डीमध्ये किंवा बँकमध्ये जे आहे ते तुम्हाला एक मॅक्सिमम 6 to 7% आसपास इंटरेस्ट भेटतो, जो तुमचं इन्फ्लेशनसुद्धा बीट करू शकत नाही. हे 15% अशा पद्धतीने इन्व्हेस्ट झाले पाहिजे जे तुमचे पैसे कंपाऊंड करतील. ओके, आणि पैसे कंपाऊंड करण्यासाठी म्युच्युअल फंड हा तुमच्याकडे ऑप्शन आहे किंवा स्टॉक मार्केट हा तुमच्याकडे ऑप्शन आहे. हे 50% अमाऊंट जी आहे ती तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजे दर महिन्याला एस आय पीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारामध्ये स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये. हा झाला रूलमधला पहिला पार्ट. ओके, सेकंड पार्ट, ह्याचा तुम्ही हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या. सेकंड पार्ट आहे, तर ह्यामध्ये तुम्ही सेकंड पार्टमध्ये तो 65% तुमच्या सॅलरीची, तुमच्या इन्कमची 65% अमाऊंट जी आहे, 65% मनी जी आहे ना, ती तुम्ही त्या 65%मधनं काय काय केलं पाहिजे. तुमचे ई एम आयज असतील, जे पण ई एम आयज असतील, घराचे असतील, गाडीचे असतील, फोनचे असतील. त्यानंतर तुमचा रेंट असेल, जर रेंटने राहत असाल तर. त्यानंतर तुमचे एक्सपेन्सेस असतील. मग एक्सपेन्सेसमध्ये सर्व झालं, तुमचे लाईट्स बिल झाले, मोबाईलचे बिल झाले, तुमचे हॉटेलचे एक्सपेन्सेस झाले, तुमचे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाले, सर्व जे काही एक्सपेन्सेस आहेत, खर्च आहेत, ते तुमचे ओव्हरऑल 65%मधनं आले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल घेतो. एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपये पगार आहे. ठीक आहे, तुम्ही कोणती अमाऊंट इथे घेऊ शकता. 1 लाख रुपयाचा पगार असेल तर त्या 1 लाखामधले 15,000 रुपये त्याने दर महिन्याला इन्व्हेस्ट केले पाहिजे, कमीत कमी. ओके, ॲटलिस्ट 15,000 रुपये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. त्यानंतर 65% म्हणजे 65,000मध्ये त्याचे बाकीचे खर्च कवर झाले पाहिजेत. क्लिअर आहे, हे दोन गोष्टी तुम्हाला कळल्या. आता 65% हे इम्पॉर्टंट का आहे? जर समजा 65%चा रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे, तर तुम्ही असं समजायचं, तुमची सॅलरी जर 1 लाख असेल तर तुम्ही असं समजा की माझी सॅलरी 65,000 रुपयेच आहे आणि त्याप्रमाणे खर्च करा. ओके, आपण काय म्हणतो की माझी सॅलरी 1 लाख आहे, त्याप्रमाणे मी खर्च करेन. मग त्याच्यामध्ये तुमचा आयफोन पण येतो, तुमचं गेमिंग लॅपटॉपसुद्धा येतो, गाड्यासुद्धा येतात. तुमची जी पण सॅलरी आहे ना, त्याची फक्त 65% सॅलरी ही तुमची आहे असं तुम्ही कन्सिडर करा. का करा हे तुम्हाला पुढे जाऊन कळेल. म्हणजे तुमची जर 1 लाख रुपये सॅलरी असेल तर तुम्ही असं कन्सिडर करा की माझी 65,000 रुपयेच सॅलरी आहे आणि त्यातनं मला सर्व गोष्टी करायच्या आहेत. वरचे 15% जे आहेत ते मी डायरेक्टली इन्व्हेस्ट करणार सॅलरी झाल्या झाल्या. आणि त्यानंतर शेवटचा ऑप्शन राहिला 20. हे 20% अमाऊंट काय करायची, ही 20% अमाऊंट जी आहे ती तुम्ही एका इम्पॉर्टंट गोष्टीसाठी ठेवून द्यायची, ज्याच्याकडे बरेचसे लोक इग्नोर करतात. तो म्हणजे आहे तुमचा इमर्जन्सी फंड. किती लोकांना इमर्जन्सी फंडबद्दल माहिती आहे मला तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगाल. इमर्जन्सी फंड म्हणजे काय, हा असा फंड असतो जो तुम्हाला कोणत्याही इमर्जन्सीमध्ये यूज होईल.
लाईक हॉस्पिटलायझेशन असेल किंवा तुमचा जॉब गेला, तुमची नोकरी गेली, तर पुढचे काही महिने तरी तुम्ही आरामात सर्वाईव्ह करता आलं पाहिजे, यासाठी हा इमर्जन्सी फंड असतो. म्हणजे जर तुमचे 1 लाख रुपये सॅलरी असेल तर दर महिन्याला 20,000 रुपये तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये गेले पाहिजेत. हा इमर्जन्सी फंड साठी तुम्ही एखादं नवीन बँक अकाउंट ओपन करू शकता आणि त्या दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये तुमच्या सॅलरी जेव्हा क्रेडिट होईल त्यातली 20% अमाऊंट पहिली दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये टाकू शकता, इमर्जन्सी फंड म्हणून. मी काय सांगतो व्यवस्थित लक्षात घ्या. तुमची जी पण सॅलरी असेल त्याच्या 20% अमाऊंट तुम्हाला लगेच दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये सेंड करून द्यायची आहे तुमचा इमर्जन्सी फंड म्हणून. 50% अमाऊंट जी आहे ती तुमची डायरेक्टली इन्व्हेस्ट झाली पाहिजे आणि उरलेली 65% अमाऊंट जी आहे तीच तुम्हाला महिन्याला मॅक्सिमम यूज करायची आहे. मॅक्सिमम बोलतो, ओके. आता हे 20% अमाऊंट जे आहे, हा इमर्जन्सी फंड किती पाहिजे तुमच्याकडे? किती लोकांना क्वेश्चन आहे की बाबा इमर्जन्सी फंड जो माझ्याकडे किती असला पाहिजे? सो इमर्जन्सी फंड जो आहे ना, तो तुमच्याकडे एक कमीत कमी 6 महिन्याचा असला पाहिजे. म्हणजे आज जरी तुमचा जॉब गेला किंवा काही झालं, कंपनी बंद पडली, तरी पुढचे 6 महिने तुम्ही सर्वाईव्ह करू शकता. जसं आता जगत आहात त्याचप्रमाणे तीच लाईफस्टाईल मेंटेन करून तुम्ही पुढचे 6 महिने तरी सर्वाईव्ह करू शकता आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये मग तुम्ही नवीन स्किल्स असतील किंवा दुसरा जॉब असेल त्या गोष्टी शोधू शकता. ओके. आता हा इमर्जन्सी फंड कशाप्रकारे तयार करायचा ते आपण बघून घेऊया. मी तुम्हाला बोललो की तुमचा समजा 100 रुपये पगार असेल, इन शॉर्ट 100% पगार असेल, तर त्यातले 20 रुपये इमर्जन्सी फंडमध्ये गेले पाहिजेत. 20 रुपये इमर्जन्सी फंडमध्ये गेले पाहिजेत. आता जेव्हा तुमचे 20 रुपये इमर्जन्सी फंडमध्ये जाणार, तुमच्याकडे कमीत कमी 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड हवा आहे. म्हणजे किती? एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला बोललो आहे की 100 मधले 65 रुपये तुमचा एक्सपेन्स पाहिजे मॅक्सिमम आणि 15 रुपये इन्व्हेस्ट झाले पाहिजेत. ओके. सो मी असं कन्सिडर करतो की तुमचा एका महिन्याचा एक्सपेन्स आहे 65%, म्हणजे ते 65,000 असतील, बट मी आता इथे 100 रुपये तुमची सॅलरी पकडली, सो 65 रुपये तुमचा एक्सपेन्स आहे. ओके. सो याचा अर्थ काय की एका महिन्याला तुमचा खर्च होते 65 रुपये किंवा 65,000, जे काय असेल ते तुम्ही कन्सिडर केलं आहे ते. सो अशा प्रकारे 65 × 6, कारण 65 रुपये एका महिन्याचा जर खर्च असेल तर 65 × 6, 6 महिन्याचा खर्च. असं कोणी बोललं का की एका महिन्यात 65 रुपये पुरतात का? मी एक्झाम्पल घेतलं आहे 100 रुपयाप्रमाणे. ठीक आहे. सो 65 × 6 आता आपण या ठिकाणी करूया आणि काय ॲन्सर येतं ते आपल्याला बघूया. ओके. 65 × 6 याचं उत्तर आलं 390. सो ह्याचा अर्थ काय की तुमच्याकडे जे आहेत ना, हे 390 रुपये ह्या इमर्जन्सी फंडमध्ये पाहिजेत. म्हणजे पुढच्या 6 महिन्याचे पैसे. एका महिन्याचा खर्च आहे 65 रुपये, सो 6 महिन्याचा खर्च होणार 390 रुपये. सो 390 रुपये तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये पाहिजे. एका महिन्यामध्ये तुम्ही इमर्जन्सी फंडमध्ये किती टाकताय? 20%, म्हणजे 20 रुपये. एका महिन्याला तुम्ही इमर्जन्सी फंडमध्ये ते 20 रुपये टाकताय. तर अशा प्रकारे तुमचे 390 रुपये जोपर्यंत तिकडे जमा होत नाही तोपर्यंत त्या इमर्जन्सी फंडमध्ये पैसे टाकत राहायचे. ठीक आहे. म्हणजे 390 रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला किती महिने लागतील? तुम्हाला समजा 19 ते 20 महिने लागतील. सो 20 महिने तुम्हाला दर महिन्याला इमर्जन्सी फंडमध्ये पैसे टाकले पाहिजेत. आणि जेव्हा हा इमर्जन्सी फंड तुमचा पुढच्या 6 महिन्याचा होईल, त्यानंतर मग तुम्ही ह्यातली उरलेली जी अमाऊंट आहे ती कदाचित जास्त इन्व्हेस्ट करू शकता किंवा थोडाफार खर्च करू शकता तुमच्या लायबिलिटीजवरती किंवा तुमच्या काही गरजेच्या गोष्टी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यावरती. ओके. पण जोपर्यंत तुमचा इमर्जन्सी फंड तयार होत नाही, या गोष्टींकडे बरीचशी लोक दुर्लक्ष करतात, बरेचसे लोक लक्ष देत नाही इमर्जन्सी फंडकडे. जोपर्यंत तुमचा ॲटलिस्ट पुढच्या 6 महिन्याच्या एक्सपेन्सेस म्हणण्यापेक्षा नीड्सचा इमर्जन्सी फंड तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही बाकी कोणत्या गोष्टीवरती एक्स्ट्रा खर्च करू शकत नाही, कारण इमर्जन्सी फंड हा मस्ट आहे सध्याच्या काळामध्ये. सो दर महिन्याला तुम्ही समजा 20% इन्व्हेस्ट करत राहिलात इमर्जन्सी फंडला, तुमची कॅपॅसिटी असेल तर 30% इन्व्हेस्ट करत राहिलात, तुमचा गोल लवकर अचीव होईल. आणि एकदा का तुमचा इमर्जन्सी फंड तयार झाला दुसऱ्या अकाउंटमध्ये, की मग तुम्ही बाकीचे पैसे असेल जास्त इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता तुम्हाला पुढे जास्त रिटर्न्स येण्यासाठी. आणि प्लस तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती तुम्हाला पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये रिटर्न्स येते देणार आहेच. क्लिअर आहे हे सगळ्यांना समजला की 15, 65 आणि 20 हा फॉर्म्युला नेमका काय? हा फॉर्म्युला तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमचा फॉर्म्युला आहे पुढच्या 10 वर्षांमध्ये. ओके. मी असं नाही बोलत की एका वर्षात तुम्ही फायनान्शियली फ्री व्हाल, तुम्हाला 10 वर्ष तरी ह्याच्यामध्ये यूज करावी लागतील. आता समजा मी तुम्हाला बोललो की 15% अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली. समजा तुम्हाला पगार असेल 1 लाख रुपये, तुम्ही त्यातले 15,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करणार म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. एक 10 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट केले, रिटर्न्स तुम्हाला भेटले 12%. ओके. सो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला
18 लाख रुपये तुमचे ह्याच्यामध्ये टोटल इन्व्हेस्ट होतील 10 वर्षात. आणि तुमची मॅच्युरिटी बनेल 35 लाखापर्यंत. ओके. सो तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये 10 वर्षानंतर एक 35 लॅक्सची अमाऊंट जी आहे ती असेल. आता मी तुम्हाला काय बोललो आहे की 2 वर्ष तुमचा इमर्जन्सी फंड जमवायला तुम्हाला 2 वर्ष लागतील, 20 महिने लागतील, म्हणजे मी 2 वर्ष पकडली. सो उरलेली जी 8 वर्ष आहेत ना, उरलेली 8 वर्ष म्हणजे 2 वर्षात तुमचा इमर्जन्सी फंड रेडी झाला आणि समजा तुम्हाला त्याची गरज लागली नाही, तर उरलेल्या 8 वर्षामध्ये तुम्ही हा इमर्जन्सी फंड पण ॲज ए SIP करू शकता 20,000 रुपीजची. ओके. म्हणजे उरलेली 8 वर्ष तुम्ही 20,000 रुपयाची SIP अजून करू शकता. सो जेणेकरून तुमचा जो कॉर्पस आहे तो खूप मोठा होईल. एक 60 ते 70 लाखाची अमाऊंट जी आहे ती तुमच्याकडे जमा होईल. आणि प्लस तुमचा इमर्जन्सी फंड पण जमा होईल, प्लस तुमचे रेग्युलर ज्या नीड्स असतील, गरजा असतील, एक्सपेन्सेस असतील, जे काही असतील ते सुद्धा तुम्ही अगदी आरामात जगू शकता. म्हणजे तुम्हाला काटकसर करून किंवा कंजूसपणा करून पण जगायची गरज नाही. तुम्ही आरामात त्या गोष्टी साध्य करू शकता, पॉसिबल करू शकता. फक्त तुम्हाला एक रूल फॉलो करणं गरजेचं आहे, तो आहे 15, 65 आणि 20. परत एकदा सांगतो, 15 म्हणजे 15% इन्व्हेस्ट करायचे आहेत, 65% तुमचे नीड्स, एक्सपेन्स, आणि 20% इमर्जन्सी फंड. जेणेकरून तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये एक फायनान्शियल फ्री लाईफ जे आहे ते आरामात जगू शकता. ओके. सोबतच तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, SIP तुम्हाला सुरुवात करायची असेल, आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक म्युच्युअल फंडचे आमच्या व्हॉट्सअपची लिंक भेटेल. त्या व्हॉट्सअपवरनं आम्हाला मेसेज करा. तिकडे तुम्हाला आपण एक फ्री ॲप्लिकेशन देऊ. तिकडे तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करू शकता. तुम्ही आपल्या अंडर तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपल्याकडून तुम्हाला त्याचं बरोबर शिक्षण दिलं जाईल. तुम्हाला व्हिडिओचे रेकॉर्डिंग्स दिले जातील, काही खास व्हिडिओचे रेकॉर्डिंग दिले जातील म्युच्युअल फंडवाल्यांना. ते तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये गायडन्स सर्व दिला जाईल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथून मेसेज करा. तिकडून तुम्हाला ॲपची लिंक भेटेल. तिकडून तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचं फ्री अकाउंट जे आहे ते आपल्या अंडर ओपन करून घेऊ शकता आणि फायनान्शियल फ्री होण्याच्या दिशेने एक पाऊल नक्कीच टाकू शकता. तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं तुम्हाला आवडलेलं असेल, पटलेलं असेल, नक्की व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला फीडबॅक देणे. आपल्या ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करून ठेवा. म्युच्युअल फंडबद्दल बरेचसे व्हिडिओज आपण या ठिकाणी आणत असतो. आत्तापर्यंत 92 व्हिडिओज या ठिकाणी आपण पोस्ट केलेले आहेत. नक्की ते व्हिडिओज पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.